फ्रेंड्स, मी मधुरा. तू तिथे मी मध्ये नाट्यमय घडामोडी, सत्यजित मंजिरीच्या नात्याचा शेवट आणि सारेगमपची सुरेल मैफल हे सारं काही आपण पाहणार आहोत आजच्या चॅनल कट्टामध्ये. चला तर मग सुरुवात करूया चॅनल कट्ट्याला. तू तिथे मी ह्या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलाय. मंजिरी आणि सत्यजितचं नातं कोर्टात पोहोचलं खरं, पण तिथे नेमकं घडलंय तरी काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय तू तिथे मीचा हा स्पेशल रिपोर्ट खास आमच्या चॅनल कट्टाच्या प्रेक्षकांसाठी. मुधोळकरांच्या लग्नानंतर त्यांचे तुमच्याशी अनैतिक संबंध होते ही गोष्ट खोटी आहे? हो, ही गोष्ट खोटी आहे. सत्यजित आणि मंजिरी यांची केस अखेर कोर्टात दाखल झाली आहे. दोघांच्याही मनाविरुद्ध सगळं होत असतानाही ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. आता सारं काही खरं खरं समोर येणार असं वाटत असतानाच प्रियाच्या साक्षीने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला. मी त्याच्याशी खूप भांडले आणि त्याचंच शूटिंग झालं. आमच्यामध्ये तसे कुठल्याही प्रकारचे संबंध होते याचा साक्षीदार कोण आहे? आम्हाला कुठेही कधीही एकत्र कोणी पाहिलंय? आता तुम्हाला असं वाटत असेल की प्रिया सुधारली तर हा तुमचा गैरसमज आहे. असं आम्ही नाही तर स्वतः प्रियानेच सांगितलंय. योर ऑनर, सत्यजित मंजिरीमध्ये जेव्हा भांडण झालं तेव्हा रागाच्या भरात सत्यजित घरातून बाहेर पडला. मी त्याला जाताना पाहिलं. प्रियाचं मेन मोटिव्ह आयुष्यात हेच आहे की तिला सत्यजित हवं आहे. आणि ह्या मागची स्टोरी अशी काहीतरी झाली की त्यांनी मला सांगितलं आहे की तुला जे हवं ते मी तुला देतो, तू साक्ष चेंज कर. सो एकदा सत्यजितनी बोलल्यानंतर माझ्यासाठी काहीच उरत नाही. सो मी म्हटलं ओके ठीक आहे. सो कोणालाही माहिती नाही आहे हे, आणि अचानक कोर्टात कळतं की मी काहीतरी वेगळंच बोलते. पण जेव्हा तो माझ्याकडे आला होता तेव्हा खूप जेन्युइनली बोलला होता की ठीक आहे, तुला जे हवं ते मी देतो. आणि तो आत्ता खरंच एका प्रॉब्लेममध्ये अडकला आहे जिकडे त्याला मीच वाचू शकते, माझीच साक्ष हेल्प करू शकते, कारण बाकी सगळं त्याच्या विरोधात आहे. सो जर हे त्याला हवं असेल तर त्यांनी माझ्याशी बेटर खरं बोलावं, नाही तर मग परत वाट लागेल. एका पॉईंटला असं झालं होतं की आता बास, आता बदला. म्हणजे त्यांनी मला फसवलं आहे आणि आता प्रेम बिम काही नाही, आता त्याला मला तो सूड हवा आहे बेसिकली. पण ज्या क्षणी तो परत तिच्यासमोर येतो तेव्हा ती परत सगळं विसरते आणि परत त्याच्या प्रेमात पडते आणि परत तो जे सांगतो ते ती करायला तयार होते. सो तसं झालं आहे. आय थिंक एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि सत्यजितवर अतोनात प्रेम असल्या कारणाने ती सारखी बिचारी फसत जाते. मला जेव्हा हे कळलं की प्रियाच्या या सांगण्यावर सत्यजित मंजिरीला काय वाटतंय हे त्यांच्याचकडून जाणून घेऊ. मान्य करते, मी पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न केला. पण सत्यजितनी मला दूरच ठेवलं. मुळात प्रियाची साक्ष आहे हे मंजिरीला माहितीच नव्हतं. ते सगळं तिच्या बाबांनी केलं आहे. पण अर्थात प्रिया हे स्वतः एक अशी फेक व्यक्तिमत्व असल्या कारणाने तिला फार काही आश्चर्य वाटलं असं मला वाटत नाही. सगळी कागदपत्र या माणसाने संजय सरंजाम या नावानं सांगितलं. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात मंजिरीवर प्रेम करणाऱ्या स्वप्नीलनेही आपलं मन मोकळं केलंय. फॅमिली मॅटर राहिलेलं नाही, पण आता क्रिमिनल मॅटर झालेलं आहे. पॅन कार्ड सारख्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर खोटी सही करण्याचा, फोर्जरी करण्याचा आणि गंभीर गुन्हा केलेला आहे. स्वप्नील जे खरं आहे ते सगळं सांगितलेलं आहे. आणि आता कोर्टात मॅटर आहे त्यामुळे त्याविषयी फार काय बोलू शकत नाही. पण स्वप्नीलला जे काही सत्यजितविषयी वाटतं किंवा सत्यजितने जे जे स्वप्नीलबरोबर केलेलं आहे ते सगळं जे खरं आहे ते सांगितलेलं आहे स्वप्नील त्याच्या स्वभावानुसार. स्वप्नीलला बाकी कुणाचं काय होतं याहीपेक्षा त्याला स्वतःला मंजिरी आवडते. आणि आवडण्यापेक्षा त्याचं प्रेम वेगळं आहे. तो मंजिरीचा मित्र म्हणून आहे आणि त्याला मित्र म्हणून राहणंसुद्धा आवडेल. आणि त्यामध्ये जर तिच्या बाबांची इच्छा पूर्ण झाली तर सोने पे सुहागा असेल. तर दुसरीकडे निकाल आपल्याच बाजूने लागेल असं सत्यजितच्या वकिलांचं ठाम मत आहे. माझ्या बाजूने मॅटर आहेच, कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या सत्यजितबद्दल बोलल्या जातात ना कोर्टात, तो त्याचा बाप म्हणून वाईट असण्याचा कुठलाही पुरावा त्याच्यात नाही आहे. आणि ही केसच मुळात त्याच्या मुलीची कस्टडी त्याच्याकडे जावी ही आहे. आणि आता प्रियाचीही साक्ष झाली आहे, त्यामुळे आता तर सगळंच क्लिअर झालेलं आहे की तो कसा आहे काय आहे. मला असं वाटतं की केस मी जिंकणार आहे असं आत्ता तरी वाटतंय. आय होप आय डू. मात्र ॲडव्होकेट किरण यांच्या बोलण्याने कुठलाही अंदाज लावू नका, कारण पिक्चर अभी बाकी है. चांगलं काहीतरी घडेल असं वाटत असतानाच अपेक्षेपेक्षा भलतंच काहीतरी घडलं नाही तर ती मालिका कसली. आता मालिका संपणार की पुढे नवीनच काहीतरी पाहायला मिळणार याबद्दल मात्र सत्यजितने जाता जाता एक छोटीशी हिंट दिली आहे.
स्टोरी खूप आहे अजून तू तिथे मीची बाकी. असं वाटतंय अनेक लोकांना कदाचित की एवढ्या वेगाने आता घटना घडतात तर संपते की काय सिरियल, तर ती संपत नाही आहे. मी जसं म्हटलं की एक पर्व संपतंय आणि एका नवीन पर्वाची सुरुवात होते. त्यातही पुन्हा सत्यजित मंजिरी, सत्यजित प्रिया, प्रिया मंजिरी आणि थोड्याशा थोडीशी मोठी झालेली शुभ्रा. सो इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. भावनिक माणसंच अशा चुका करतात. आता लेखकच असं सांगतोय म्हटल्यावर आपल्याला अजून थोडी प्रतीक्षा करावीच लागणार. दीपाली राणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.